आता पाहूया जिल्ह्यांमधल्या टॉप 9 बातम्या। विदर्भात पुढील 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा। कमाल तापमान 42 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असण्याची शक्यता, भारतीय हवामान विभागाचा अंदाज। राज्यात आजपासून वीज बिलात किमान 50 रुपयांची वाढ होणार। महावितरणच्या वीज दरात सरासरी 7.5% वाढ होणार। आजपासून नवीन दर लागू। मागील 15 ते 20 दिवसांपासून वाशिम जिल्ह्यात उष्णता तीव्रतेत वाढ। जंगल परिसरातील नदी नाले कोरडे ठाक। पाणी मिळत नसल्याने वन्य प्राण्यांचा मोर्चा गावखेड्यांकडे। बुलढाणा जिल्ह्यात अनेक भागात भीषण पाणी टंचाई। जिल्ह्यातील जलाशयात फक्त 14% जलसाठा। प्रशासनानं पाण्याचं नियोजन करण्याची नागरिकांची मागणी। दिवसेंदिवस उष्णता वाढत असल्यानं लिंबूचे दर वाढले। कडाक्याच्या उन्हामुळे सध्या लिंबूच्या मागणीत मोठी वाढ। मागणीच्या तुलनेत बाजारात लिंबू कमी प्रमाणात येत असल्याने भाव आणखी वाढण्याची शक्यता। परळी चांदापूर धरणामध्ये पाणीसाठा 0%वर। गेल्या वर्षी पाऊस कमी झाल्याने धरणं कोरडे ठाक। सरकारने जनावरांना चारा आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची शेतकऱ्यांची मागणी। कोल्हापूरच्या करवीरमध्ये अवकाळी पावसामुळे नागरिकांची तारांबळ। पावसामुळे आठवडा बाजारातील शेतमालाचं नुकसान। नाशिक महापालिकेची घरपट्टी पाणीपट्टीतून विक्रमी कर वसुली। 6 विभागातून पालिकेला तब्बल 206 कोटींचा कर। तुळजाभवानी चैत्र यात्रा 21 ते 25 एप्रिलला होणार, तर येरमाळामधील येडेश्वरी देवीची यात्रा 23 ते 28 एप्रिल दरम्यान। मंदिर संस्थानाकडून यात्रेची तयारी सुरू।